आय लव्ह यू गौरी. गौरी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मला आता तुझं उत्तर ऐकायचंय. तुझं प्रेम आहे माझ्यावर? कपिल, या सगळ्याला खूप उशीर झालाय. गौरी, सौरभला होकार कळवलाय. कपिल, तुझं प्रेम आहे का माझ्यावर? खूप गोंधळ होईल. गौरी, मला उत्तर दे. प्रेम आहे? मला नाही बोलायचंय. गौरी, हो की नाही मध्ये उत्तर दे प्लीज. जे तुझ्या डोळ्यात दिसतंय ना, ते मला तुझ्याकडून ऐकायचंय. गौरी, जर तुझं उत्तर हो असेल ना, तर मी पुढचं सगळं करेन. फक्त एकदा स्वतःशी प्रामाणिक राहा. उद्या रात्री 12 वाजता तुझा वाढदिवस संपेल. त्याच्या आत उत्तर दे. वाट बघेन मी. नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडीभर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा, धादा तिरकिड धा. जाई जुई पारिजात सासवंदी बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली. गोड गोड आंबेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे. अतरंगी माणसाच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या. इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. काय ग, कुठे होतीस? गुड नाईट. गुड नाईट. गौरी, कपिल,
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. कारण तू माझ्यासाठी मैत्रिणीपेक्षा खूप जास्त आहेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू गौरी. हॅलो 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 गौरी. आय एम सो 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 सॉरी. खूप सॉरी अगं. आय नो मला खूप उशीर झालाय. इट्स ओके सौरभ. अगं काय झालं, मी हायवेवरती होतो आणि गाडीच बंद पडली. बघतोय तर काय पेट्रोल संपलंय. लिटरली ढकलत एका पेट्रोल पंपावर घेऊन आलोय मी. का डोकं फिरलंय माझं. 1.5 तास गेला या सगळ्यात आणि त्या भानगडीत फोन करायचाही राहून गेला. अरे इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड. आणि गौरी हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. ओके ठेवू मग. आणि सॉरी वन्स अगेन. अरे इट्स फाईन. बाय. बाय. सौरभ मला नक्की कळत नाहीये, पण असं वाटायला लागलं की तुला खरंच उशीर झाला. कपिल, या सगळ्याला खूप उशीर झालाय. सौरभला होकार कळवलाय कपिल. खूप गोंधळ होईल. हॅलो. हॅलो, काय झालं कपिल दादा? तू विचारलंस की नाही तिला? हो, म्हणजे आधी सांगितलं आणि मग विचारलं. वाव. वाव काय त्यात? अरे म्हणजे सांगितलंस ना फायनली, म्हणून वाव म्हणाले. काय म्हणाली काय ती? काहीच नाही. काय? काहीच नाही? अजून तरी काहीच नाही. अरे म्हणजे तूही तिला आवडतो वगैरे काहीच नाही? काही नाही. किती भाव खाते ती? थांब, मी फोन करून विचारतेस तिला. ए ए ए आजीबाई, काही विचारायची गरज नाही. आणि एवढी घाई कसली आहे का तुला? मग कधीपर्यंत थांबायचं? थांबू की आयुष्यभर. काय? उद्या रात्री 12 पर्यंत. बरं चल, ठेवते मी आता. गुड नाईट. गुड नाईट. बोल. एक विचारू? हम्म. तुला काय वाटतंय? काय म्हणाल ती?
वा. अहो अहो उठा. अहो उठा. अहो उठा ना. उठा बरं तुम्ही आधी उठा. अगं किती वाजले? 12 वाजले. 12 वाजले ना, मग झोप की गा आता. अहो असं काय? आपल्या घराण्याच्या अब्रूचे 12 वाजले. तुम्ही उठा बरं आधी. अब्रूचे 12. इंदू, काय झालं ते नीट थोडक्यात सांगतेस का? अहो आपली गौरी गौरी आत्ता घराबाहेर गेली होती. गेली होती ती आली ना परत, आता मग झोप ना. अहो आपली तरुण मुलगी कुणालाही काही न सांगता रात्री 1:30 वाजता घराबाहेर जाते. त्याचं तुम्हाला काहीच नाहीये का हो? तुम्हाला तुमच्या झोपेचीच पडलीये. तू काहीतरी गोंधळ घालतेस. मगाशी 12 म्हणालीस, आता 1:30 म्हणतेस. नक्की काय ते ठरव. इथे आपल्यावर काय वेळ आली आहे ना ते बघा आधी. घड्याळातल्या वेळेवर कसले वाद घालताय माझ्याशी? हे बघ, मी सकाळी बोलतो हा. तू आता झोप. गौरीशी बोलून काही उपयोग नाहीये. कपिलशी बोला. पुन्हा गोंधळ घालतेस. मालक बाहेर होते का गौरी बाहेर होती? काय ते एकदा नीट ठरव. अहो गौरी आलीये पण कपिल आले नाहीयेत अजून. त्यांच्या खोलीतही नाहीयेत ते. बर बर, मी काय ना उद्या सकाळी बोलतो त्यांच्याशी. हा नाही, आत्ताच्या आत्ता बोला आणि दोघांशी बोला. हे आता सगळं अति होत चाललंय. हा अगं पण आता तुम्ही बोलताय का मी बोलू त्यांच्याशी? थांब, तू थांब, मी बोलतो. आयुष्यभराच्या झोपेचे 12 वाजण्यापेक्षा एका रात्रीच्या झोपेचं खोबरं झालं तर चालेल मला. जातो मी. चष्मा दे. तोच देते. हो, घ्या. हो. थांब ग जरा. जातो जातो. ऐक देवा, नारायण परमेश्वरा, रामा शिवा गोविंदा. हे काय तुम्ही जागे अजून? हो, हे काही खास कारण नाहीये. सहजच झोप येत नव्हती अच्छा. म्हणून बाहेर आलो. तुम्ही आता रामाश्रयावरून येताय ना? हा, रामाश्रय वरून. खूप काम होतं का? हो, ती जरा काही पेंडिंग होती, महत्वाची कामं. मी आहे. हाय, गौरी आमची रामाश्रयावर आली होती. हो. पैसे काय ठरलं काय मग? कोणाचं? नाही, म्हणजे आता इथून पुढे काय करायचं, कसं करायचं? ते ठरेल. उद्या ठरणार आहे तसं. उद्यावर ठरणार आहे का? हा. काय करायचं, कसं करायचं ते. हा बरं, तुमचं ठरलं ना दोघांचं? म्हणजे काही घाई नाही आपल्याला, पण जेव्हा केव्हा ठरेल तेव्हा मला सांगा बरं का. सांगाल ना? हो, सांगेन ना. गौरी, मला सांगायला असा काही मला विश्वास नाही वाटत आहे. तुमच्यावर माझा विश्वास आहे मालक. विसरू नका. सांगाल ना? सांगेन. सांगेन. येऊ आता. गुड नाईट. अहो झोपायला काय जात आहे? मला सांगा बरं, काय झालं तिकडे? आमची भेटच झाली नाही. म्हणजे झोपली होती ती. अहो मी इतका वेळ तुम्ही कुठे होतात? काय हे इंदू, रात्री अपरात्री तू तुझ्या नवऱ्यावर संशय घेतेस? काय वाटत नाही का तुला काही? नाही हो, मी तुमच्यावर संशय नाही घेते. मला सांगाल का काय झालं ते? अगं काही नाही झालं, तू शांतपणे झोप. सगळं ठीक आहे. अहो, काय सगळं ठीक आहे? तुम्ही सांगा ना मला काय झालं तिकडे? ए, शांत हो, शांत हो. तू बस, शांतपणे बस. सांगतो तुला मी. मालक भेटले. रामाश्रयावर गेले होते, ते आले. आणि आपली बया ती कुठे होती? रामाश्रयावर. कशाला? कशाला ते काय विचारलं नाही, झोपली होती ना. अहो, काय हो हे? आपली तरुण मुलगी रात्री अपरात्री घराबाहेर होती आणि तुम्हाला त्याचं काहीच नाही.
कमाल करतेस तू इंदू. म्हणजे काय तरुण मुलांनी रात्री घराबाहेर पडायचं नाही? अरे कुठल्या जमान्यात वावरतेस तू? देवा, कसं कळत नाही या माणसाला मी काय म्हणतेय ते. तुला नाही समजायचं हा? मी उद्या सकाळी तुला नीट समजावून सांगेन. झोपतो आता, सगळं ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गौरी, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे. काय हे सगळं? हॅपी बर्थडे. बाबा, बर, आजचा दिवस सरप्राईजेसचा दिवस आहे, सो बी रेडी. त्यातलं ऑलरेडी एक सरप्राईज काल रात्रीच मिळालंय. गौरी, मी सॉरी म्हणालो ना त्यासाठी. काय झालं काल रात्री? नाही आई, मी खूप उशिरा फोन केला तिला विश करायला. खरं तर मी 12ला करणार होतो फोन, पण जरा जास्तच लेट झाला. अरे पण जागी होती ती. म्हणजे तुझ्या फोनचीच वाट बघत होती काय गौरी? Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Gauri, happy birthday to you. थँक्यू सो मच. मी पटकन रेडी होऊन येते. हा, लवकर तयार हो आणि लवकर बाहेर ये, आम्ही वाट बघतोय. हो, देयर इज वन मोर सरप्राईज फॉर यू. आले आले. चला चला. आई, काय झालंय? काय? एक मिनिट. अहो एक मिनिट काय? मी तुम्हाला हेच सांगायला बोलवले. आता तुमच्याकडे 1 मिनिट सुद्धा नाहीये. म्हणजे कसं व्हायचं तुमच्या पिढीचं? काही म्हणजे काही कळत नाही बघा तुम्हाला. कशातलं काय कळत नाही? आज गौरीचा वाढदिवस आहे. हा, मग हॅपी बर्थडे बरोबर आय लव्ह यू पण होऊन जाऊ दे. अहो तुम्ही काय लाजताय? मुलीची आई असून सांगते मी तुम्हाला. आणि हे बघा, हा. आज काहीही झालं ना तरी तिला इम्प्रेस करायची एकही संधी सोडायची नाही. नाही, ते मी सोडणारच नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, आजचा दिवस ही तुमच्यासाठी एक लॉटरी आहे. लॉटरी ती जितक्या लवकर पदरात पाडून घेता येईल ना तितकं चांगलं. नाही, त्या बाबतीत माझं लक चांगलंच आहे. हा. आणि मी ह्या सगळ्यात नेहमीच जिंकत असतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. वा वा वा, मस्त. बरं, मी 1-2 मिनिटात आलो. सौरभ, ऐका ना. नाही म्हणजे ती तुम्हाला कधी आय लव्ह यू म्हणाली आहे का? नाही ना, पण एकदा ती असं काहीतरी म्हणाली होती की सौरभ, तू नवरेगिरी गाजवू नकोस, मला आवडत नाही म्हणून. अगं बाई, असं म्हणाली होती? हो. म्हणजे नक्की तिच्या मनात आहे. वा वा वा. नाही तुम्ही तिला विचारायचं आज. हा, ते तर तुम्ही असं काहीतरी करा ना की ते स्वतःहून तुम्हाला आय लव्ह यू म्हणेल. हो, आय विल नक्कीच. नाही, मी आता मागे हटणारच नाही. फक्त आई, ते तुम्ही सारखं आय लव्ह यू म्हणा ना असं नका ना म्हणू. काहीतरीच विचित्र वाटतं काहीतरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅपी बर्थडे. थँक्यू. अरे, तुला कसं माहिती माझी फेवरेट बिस्किट्स आहेत?